मेहकर पंचायत समितीसमोर एक गंभीर आणि लक्षवेधी आंदोलन सुरू आहे। सारशू गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता थेट अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही अद्यापही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। मेहकर तालुक्यातील सारशू गावातील नागरिकांनी पंचायत समिती कार्यालय मेहकर समोर 19 जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे। यापूर्वी आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर येथे घेतलेल्या जनता दरबारात या विषयाबाबत तक्रारी मांडण्यात आल्या होत्या। मात्र जलहिताचा आणि जनहिताच्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की सारशू येथील हिंदू स्मशानभूमीसाठी राखीव असलेली 60 आर जमीन खुली करून ती हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात यावी। हिंदू समाजासाठी राखीव असलेल्या जमिनीवर बेकायदेशीरपणे बसवलेली झटका मशीन तात्काळ हटविण्यात यावी। जिल्हा परिषद शाळेभोवती केलेले अवैध अतिक्रमण तात्काळ हटवून शाळेचा परिसर मोकळा करण्यात यावा। सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेल्या सरकारी विहिरीवरून होणाऱ्या बेकायदेशीर शेती सिंचनासाठीचा पाणी उपसा थांबविण्यात यावा। या प्रकरणातील संबंधित विद्युत पंप तात्काळ जप्त करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनात गावातील अनेक लोक सहभागी आहेत। प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। बुधवारी आंदोलनाचा तिसरा दिवस असून संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। आज मेहकर तालुक्यातील सारशू येथील काही गावातील नागरिक या ठिकाणी पंचायत समितीसमोर काही समस्येसाठी आंदोलन करत आहेत। आपण त्याच्याशी चर्चा देखील करणार आहोत। दादा, तुम्ही आंदोलन करता याच्या मागचं कारण काय नेमकं? सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। काल दिनांक 19 तारखेला आम्ही काल तिघेजण आम्ही सारशूचे रहिवासी आहोत। त्यामध्ये मी स्वतः परवीन राजगुरू, आमचे सहकारी मित्र पंकज भाई वाहक आणि पत्रकार मनीष भाऊ जाधव, आम्ही कालपासून येथे अन्नत्याग आंदोलन करत आहोत। कारण यामध्ये आमच्या प्रमुख याच्या गाव जनहिताच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या आम्ही जो जनता दरबार झालता आपले जे आमदार साहेब आहेत सिद्धार्थजी खरात यांनी जो जनता दरबार घेतला होता त्यामध्ये सुद्धा आमच्या ह्या मागण्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की एका महिन्यामध्ये ह्या मागण्या पूर्ण होतील। परंतु ह्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला। पंचायत समितीसमोर कालपासून आम्ही अन्नत्याग आंदोलन करत आहोत। त्यामध्ये जी आमची प्रामुख्यानं मागणी आहे की जे हिंदू स्मशानभूमीसाठी सारशूमध्ये जी 60 आर ही जागा हिंदू स्मशानभूमीसाठी दिलेली आहे, त्या जागेवरती सारशूमधील जे PK शेजू नावाची व्यक्ती आहे यांनी अतिक्रमण केलेलं आहे, तरी ते अतिक्रमण काढून ही जागा हिंदू समाजाच्या हातामध्ये देण्यात यावी व त्या स्मशानभूमीला सध्या त्या व्यक्तींनी झटका मशीन लावलेली आहे। तिथं ॲक्च्युली एका मुलाला झटकासुद्धा लागलेला आहे। तर ही झटका मशीन काढून ग्रामपंचायतने जप्त करावी किंवा त्या व्यक्तीच्या घरी त्याला देण्यात यावी। त्यानंतरची दुसरी मागणी आहे की गावामध्ये एक विहीर आहे पाण्याची, ती गावची विहीर आहे, तर तो माणूस त्या विहिरीचा पाण्याचा वापर सिंचन पंप टाकून आपल्या शेतीसाठी करत आहे, तर ती मोटारसुद्धा काढून ग्रामपंचायतनं जप्त करावी किंवा त्याच्या घरी नेऊन द्यावी। त्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तो प्रश्न आहे मराठी पूर्व माध्यमिक शाळा, आपली जिल्हा परिषदची शाळा आहे, त्या शाळेभोवतालील लोकांनी शाळेवरती अतिक्रमण केलेलं आहे की आज जर बघायला गेलं तर ती शाळेच्या खिडक्यासुद्धा उघडता येत नाहीत। लाईट जर गेली तर विद्यार्थ्याला कसं शिकवावं हा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे। तर आमची एवढीच मागणी आहे की त्या शाळेच्या खिडक्या उघडल्या पाहिजे, तेवढं तरी अतिक्रमण यांनी सोडावं आणि तेवढी तरी जागा द्यावी की जेणेकरून त्या शाळेला संरक्षण भिंत घेता येईल। एक सांगायची लाजीरवाणी बाब आहे, त्या शाळेवरती रात्रीच्या टायमाला नको ते प्रकार घडतात। ज्यावेळेस मी शाळा समितीचा अध्यक्ष होतो त्यावेळेस माझ्या हातानं मी तिथलचे कंडोमचे पाकिट उचललेले आहे। त्यामुळं खरोखर या शाळेला संरक्षण भिंतीची खूप गरज आहे। तर हा सुद्धा विषय आम्ही आमदार साहेबाच्या कानावरती टाकला। आमदार साहेब बोलले होते की मी नवीन वर्षानिमित्त सारशूमध्ये पाहणी करायला येतो, परंतु ते अद्यापही आले नाही। असे करता करता 3 महिने गेले। तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा। जय भीम जय संविधान। या अगोदर जनता दरबार झाला होता आमदार सिद्धार्थ खरात साहेबचा, यामध्ये तुम्ही काही प्रश्न मांडले होते, त्याबद्दल काही अपेक्षा पूर्ण झाली का? नाही, आम्ही एकूण जनता दरबारामध्ये जो झाला होता तिथे 18 तक्रारी दिलेल्या होत्या।
सर्व एकही स्वतःचा विषय नसून सगळ्या जनहिताचे विषय असून त्या 18 तक्रारीपैकी एकही तक्रार आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. सारशो गावातील जनहिताच्या मागण्यांकरिता प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.